नमस्ते। रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। नमः शंभवाय च मयोभवाय च नमः। शंकराय च मयस्कराय च नमः। शिवाय च शिवकराय च नमः। आज अतिशय परम पावन दिवस त्रिपुरी पौर्णिमा। त्याचप्रमाणे या बाणगंगा महातीर्थाजवळ आज पूजन यजन महाआरती करण्याचं भाग्य आज या ठिकाणी लाभलं। या स्थानाचा अनन्य असा संबंध आमच्या प्रभू रामचंद्रांशी आहे। ज्या वेळेला वनवास कालखंडामध्ये दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्र नाशिकला आले, पंचवटीमध्ये आले, दंडकारण्यामध्ये आले, त्यावेळेला सर्व ऋषी मुनींनी त्यांना विनंती केली की खर, दूषण, त्रिशील यांच्यासह 14,000 महाभयंकर नरभक्षी राक्षस या संपूर्ण परिसरामध्ये एक उल्लेख मला पाहत असताना असाही आढळला की मुंबा ही लंकेची बहीण मानली गेली। त्यामुळे हा संपूर्ण परिसर देखील रावणाच्या सैन्याच्या ताब्यामध्ये होता। आणि पंचवटीमध्ये ज्या वेळेला यांच्या वधाची प्रतिज्ञा प्रभू रामचंद्रांनी केली, उजवा हात छातीवरती ठेवून सकृदैव प्रपन्नास्मी तवास्मिन् यचयायते अभयम सर्वभूतेषु दधाम्येते व्रतं मम असं म्हणून प्रभू रामचंद्रांनी अवघ्या 1.5 मुहूर्तामध्ये सुमारे 45 मिनिटांमध्ये खर, दूषण आणि त्रिशील यांच्यासह महाभयंकर असलेल्या 14,000 राक्षसांचा वध केला। आणि त्या प्रसंगी प्रभू रामचंद्र, आपण जर सर्व वर्णनं पाहिली तर प्रभू रामचंद्र अत्यंत सुंदर, शांत, सौम्य, अत्यंत ज्याला आजकालच्या आंग्ल भाषेमध्ये जर म्हणायचं म्हटलं तर अत्यंत डिसेंट पर्सनॅलिटी होती। खूप सुंदर त्यांची वाणी होती। परंतु त्या प्रसंगी रामरायांनी महाभयंकर असा क्रोध धारण केला आणि ते काळ राम म्हणून विख्यात झाले, राक्षस कुळाचे काल झाले। आणि त्याच प्रसंगी या ठिकाणी आल्याचा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये आहे। त्यामुळे आम्हाला जेवढं नाशिक प्रिय आहे, अयोध्या प्रिय आहे, हनुमानगडी जेवढी प्रिय आहे, तेवढे हे बाणगंगा हे स्थान तेवढंच प्रिय आहे। मी धन्य झालो अशी आज माझी भावना आहे। आपण सर्व जाणत आहात की त्रिपुरासुर याचा जो वध आहे ते शिवपुत्र कार्तिकेयांनी केला। त्या कार्तिकेयांचा जो संभाळ आहे हा कृत्तिका नावाच्या सर्व 6 जणींनी त्या ठिकाणी केला। आणि त्या 6 ज्या कृत्तिका आहेत त्यांचं नाव आहे शिवा, संभूती, प्रीती, सन्वती, अनुसया आणि क्षमा। आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य असं आहे की कृत्तिका नक्षत्राच्या साहीच्या साही आकाशामध्ये सरळ एका रेषेत येतात। दुसरं वैशिष्ट्य असं की या ज्याला आपण आजचं त्रिपुर म्हणतो, त्रिपुरी पौर्णिमा म्हणतो, हे जे त्रिपुरासुर होते हे तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली यांनी महाभयंकर तपश्चर्या केली। आणि आपले जे वडील आहेत
त्रिपुरासूर यांचा वध जो शिव फॅमिलीमधनं झालेला होता. स्कंद कार्तिकेयांनी, मुरुगन ज्याला म्हटलंय दक्षिण भारतामध्ये, त्या स्कंदांनी केला. म्हणून शिव परिवाराशी त्यांनी अत्यंत मोठं वैर धारण केलं आणि त्रैलोक्यामध्ये आमचा कोणाकडनंही पराभव होऊ नये म्हणून ब्रह्मदेवाची प्रचंड आराधना केली आणि कुठल्याही गोष्टीतनं आम्हाला मृत्यू येऊ नये अशी ब्रह्मदेवाकडे मागणी केली. परंतु ब्रह्मदेवाने सांगितलं की जो जन्माला आलाय त्याचा मृत्यू आहेच, त्यामुळे अमरतेचं वरदान तुम्हाला त्या ठिकाणी देता येणार नाही. पण त्यांनी असं सांगितलं की आम्हाला तिघांना 3 महानगर जे अवकाशामध्ये कुठेही त्रैलोक्यामध्ये जाऊ शकतील ते एक जे महानगर आहे त्यामध्ये 10 लाख लोक राहू शकतील, एवढं मोठं सोन्याचं नगर हे मला हवंय. त्या ठिकाणी मी ज्या वेळेला असेल त्यावेळेला मी अजय असेल. त्याचप्रमाणे कमलाक्षाने मागितलं की मला चांदीचं नगर हवंय, त्यामध्ये 15 लाख लोक राहू शकतील, एवढं मोठं ते नगर आहे. त्याचंही वरदान भगवान ब्रह्मदेवाने दिलं. आणि विद्युन्माली जो होता त्याने त्या ठिकाणी लोहाचं नगर हे त्या ठिकाणी मागितलं आणि 21 लाख लोक राक्षस महाभयंकर त्या नगरामध्ये राहत होते. आणि भगवान ब्रह्मदेवाने सांगितलं की ज्या दिवशी हे नगर एकाच दिवशी एकाच कक्षेमध्ये एकाच ॲरोमध्ये येतील त्यावेळेला तुमचा वध होईल. आणि तो दिवस म्हणजे आजचा त्रिपुर पौर्णिमा. या त्रिपुर पौर्णिमेचं जे अनंत जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये भगवान शिवांनी ज्या रथाची रचना केली, ज्या रथावरती भगवान शिव हे आरूढ झाले. आपण पाहतो की भगवान भोलेनाथ भोले बाबा नंदिकेश्वरावरती आरूढ असतात. तथात्मानं रुद्ररूपम ध्यात्वा पंचवक्त्रम त्रिनेत्रम दशभुजम अहि अभयहस्तम खट्वांगटमृदर्पण पिनाकपाणिनम व्याघ्रस्तम गजतरमोत्तरीयकम उमा अर्धधैर्यधारिणम वृषभस्कंद समारूढम धष्टम पुष्टम शांतम अव्यक्तम एवं आत्मानं रुद्ररूपम ध्यात्वा. त्या आत्मारूप रुद्राणी त्या ठिकाणी जे काही रथाची योजना केली तर संपूर्ण पृथ्वी हे त्याचं रथ झालं. चंद्र सूर्य त्या रथाचे जे चाक आहेत, पहिया आहेत ते झाले. त्याचप्रमाणे स्वतः प्रत्यक्ष सृष्टीचे करता ब्रह्मदेव त्याचे सारथी झाले. भगवान श्रीकृष्ण जसे अर्जुनाचे सारथी झाले तसे या रथाचे सारथी भगवान ब्रह्मदेव त्या ठिकाणी झाले. मेरू पर्वत जे आहे ते धनुष्य झालं आणि त्याची जी दोरी होती ती वासुकी नावाच्या नागाची त्याची दोरी झाली. आणि जो बाण होता भगवान शिवांचा जो अमोघ बाण त्या ठिकाणी आलंय. वेदामध्ये शुक्ल यजुर्वेदामध्ये 16व्या अध्यायामध्ये एक मंत्र आलेला आहे. मी अगदी तो आज काढला आणि म्हटलं आपण त्याला थोडक्यामध्ये या ठिकाणी एक्सप्लेन करूया म्हणजे सर्वांना त्याची माहिती होईल. एतत्ते रुद्रा वसंतेन परो मुजवतो तेहि अवतत धर्मा पिनाका वसाः कृत्तिवासाः अहिपुं सन्ना शिवतेहि. या मंत्रामध्ये आजच्या संपूर्ण दिवसाचं वर्णन आलेलं आहे. कृत्तिवासाः जे कृत्तिका नक्षत्र आहे ते शिवाला अतिशय प्रिय आहे. जो अग्नीचा वास त्यावरती सांगितलाय त्या कृत्तिका नक्षत्रावरती ज्या वेळेला हे तिन्ही नगर एका रेषेमध्ये येण्याची वेळ झाली ती वेळ आज दुपारची माध्यान्ह वेळ होती. म्हणजे त्यावेळी ज्या वेळेला जो अभिजित नावाचा मुहूर्त शास्त्राने सांगितलेला आहे त्या अभिजित मुहूर्ताच्या वेळेला पहिल्यांदा भगवान शिवांनी प्रतिज्ञा केली आणि त्यांना अपयश आलं. सर्व देव त्या ठिकाणी म्हणायला लागले की भगवान शिवांना अपयश कसं काय येऊ शकतं. मग देवतांनी प्रार्थना केली की आज आपले जे गणेश आहे पुत्र आहे त्यांचं सर्वात प्रथम आपण पूजन करावं. म्हणजे आपण जे गणपतीचं पूजन करतो त्या गणेश पूजनाचा पहिल्यांदा देवतांनी
पूजन करून अग्रपूजेचा मान दिल्याचा दिवस देखील त्रिपुरी पौर्णिमा आहे. एवढं या दिवसाचं महत्व आहे. म्हणून मी इथे याच्या आधी सिद्धिविनायकाला दर्शनाला गेलो आणि मग या ठिकाणी आलो. कारण की आज गणपती बाप्पाचं सर्वात प्रथम देवतांनी पूजन त्या ठिकाणी केलं आणि तो जो बाण होता त्या बाणावरती भगवान विष्णू विराजमान झाले आणि त्याला पाशुपत नावाचं अस्त्र, या अस्त्राची निर्मिती भगवान शिवांनी केली. आणि बरोबर गणेश पूजन झाल्यानंतर हे तिन्ही जेव्हा एकाच कक्षेमध्ये आले त्यावेळेला भगवान शिवांनी आपला अमोघ बाण मारून या त्रिपुरासुराचा वध या ठिकाणी केला. म्हणून देवांनी देखील, जसं आपण दसरा दिवाळी हे आपले सण आहे, परंतु देवांनी आज दिवाळी साजरी केली म्हणून याला देव दिवाळी असं म्हटलंय. म्हणून सर्वात मोठा महोत्सव हा काशीमध्ये आज भगवान भोलेबाबाचा असतो. आणि मला वाटतं की आजपासून यापुढे आपण या बाणगंगेच्या साक्षीने असाच मोठा उत्सव जो संपूर्ण त्रैलोक्यामध्ये पोहोचेल असा उत्सव आपण साजरा करावा. मला खूप आनंद आहे की भारताचा जो सांस्कृतिक इतिहास आहे तो पुस्तकाच्या पानामध्ये नाही, लक्षात ठेवा. त्याचं जे जिवंत कर्म आहे ते उत्सवामध्ये. उत्सवाच्या पाठी असलेली दृष्टी जर पकडली गेली तर त्याचे जर मंत्र मिलन झाले तर सांस्कृतिक इतिहास निर्मिती आणि ऋषी मानवता कृतबुद्धीने नस्तमक होईल. ही संस्कृती टिकवण्याकरता रक्ताचा थेंब थेंब खर्च करणाऱ्या सर्व सप्तऋषींना मी आज या ठिकाणी नमन करतो. आपल्या सर्वांना देखील अशीच प्रभू रामचंद्रांची, भगवान शिवांची, गणपती बाप्पाची, स्कंद कार्तिकेयाची, जगन्माता पार्वतीची कृपा लाभो. यम यम चिंतयते कामम तम तम प्राप्नोति निश्चितम. तुमची जी कामना आहे ती आज भगवंताच्या कृपेने पूर्ण हो असं म्हणून या ठिकाणी माझे 2 शब्द प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करतो. वागर्था विवसंप्रक्त वागर्थ प्रतिपत्तये जगदपितरो वंदे पार्वती परमेश्वरो. या पार्वती परमेश्वराला मी आज मनपूर्वक नमस्कार करतो. सर्व संयोजकांना, गौड स्वारस्वत ब्राह्मण महासंघाच्या सर्व विश्वस्तांना, टेम्पल पुजारी मंडळींना, इथल्या पुरोहितांना मी खूप खूप धन्यवाद, साधुवाद देतो की आज तुम्ही मला या ठिकाणी बोलून हा सर्व सन्मान दिला. धन्यवाद. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. पार्वती पते हर हर. धन्यवाद स्वामीजी. बरोबर आपण नाशिकवरून आलात. नाशिकचा त्र्यंबकेश्वर पंचानन